नमस्कार बालमित्रांनो, गणितात फक्त पाढे आणि वजाबाकीच असते असं तुम्हाला वाटते का? तर मुळीच नाही. गणित म्हणजे अंकाची एक सुंदर नक्षी आहे. आज आपण गणितातल्या अशाच एका लपलेल्या खेळाचा शोध घेणार आहोत, ज्याचं नाव आहे आकृती बंध. तर विद्यार्थी मित्रांनो, मी आहे तुमची मराठी लेक्चरवाली आणि आज आपण खेळता खेळता शिकणार आहोत चौरस आणि त्रिकोणी संख्या. तर विद्यार्थी मित्रांनो, समजा मी काय घेतले रे, असे टिपके घेतले की बघा, मी टिपके घेतलेत की मी काय घेतले, 2 टिपके हे आडव्या ओळीमध्ये घेतले आणि 2 टिपके हे काय घेतले रे, म्हणजे हे इथे एक उभ्या ओळीत हे 2 टिपके, त्या दुसऱ्या उभ्या ओळीत असे 2 टिपके घेतले. तर बघा, हे टिपके जर मी जोडले, काय केले बघा, हे टिपके जर मी जोडले तर काय होतं रे, तर होतो तो चौरस. काय होतं बघा, चौरस. म्हणजेच बघा विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा मी काय केलं, 4 टिपके घेतले आणि ह्या 4 टिपक्याने आपला काय झाला रे, चौरस तयार झाला. तर बघा, ही जी काही आडवी ओळ आहे ह्यामध्ये किती आहेत रे, 2 टिपके. त्यासोबतच ही जी काही उभी ओळ आहे ह्यामध्ये सुद्धा काय आहेत रे, 2 टिपके. किती आहेत बघा, 2 टिपके. आता सोप्या भाषेत सांगायचं म्हणलं तर काय होणार आहे बघा, एकाच संख्येला त्याच संख्येनं गुणलं की मिळते ती चौरस संख्या. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? म्हणजे जेव्हा आपण टिपक्यांची मांडणी करतो आणि त्यातून एक चौरस तयार होतो तेव्हा त्या संख्येला काय म्हणायचे बघा, चौरस संख्या. तशाच पद्धतीने मी काय केलं रे, की आता इथे 2 टिपके घेतले तर मी काय घेतले रे, 3 टिपके घेतले. म्हणजेच काय बघा, आडव्या ओळीमध्ये मी काय घेतले रे, 1 2 3 टिपके घेतले. त्यासोबतच उभ्या ओळीमध्ये इथे किती आहेत, 1, मग इथं मी 2 टिपके घेतले. तर एकूण मिळून किती झाले, 3. तसेच मी काय घेतले, दुसऱ्या ओळीतसुद्धा 3 टिपके, त्यानंतर तिसऱ्या ओळीतसुद्धा 3 टिपके. जर मी हे टिपके जोडले तर काय दिसतं रे, तर मला दिसतो तो चौरस. काय दिसतो बघा, मला दिसतो हा चौरस. म्हणजेच बघा, ही जी काही आडवी ओळ आहे ह्या आडव्या ओळीमध्ये मी घेतले 3 टिपके आणि उभ्या ओळीमध्ये घेतले मी 3 टिपके. असे जर मी टिपके घेतले तर काय होते रे, त्या एकाच संख्येनं त्याच संख्येला गुणला असता आपल्याला काय मिळते रे, चौरस संख्या. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? म्हणजेच चौरस संख्या आपण कुणाला म्हणायचं, एकाच संख्येला त्याच संख्येने गुणलं की मिळते ती चौरस संख्या. तर विद्यार्थी मित्रांनो, आता चौरस संख्यांची जी काही उदाहरणं आहेत तर ती काय आहेत रे, तर बघा की हे जे काही टिपके आहेत हे किती झाले रे, 4. त्यानंतर किती आहे रे, 9. म्हणजे ह्या काय झाल्या रे, चौरस संख्या. लक्षात आलं का, किती झाली बघा, उदाहरणामध्ये हे आहेत 4, त्यानंतर आहे 9. त्यासोबतच मी आता काय करते, उभ्या आणि आडव्या ओळीमध्ये किती टिपके घेते रे, तर एकूण मिळून 4 टिपके घेतले. बघा, 1 2 3 4. हे आडव्या ओळीमध्ये 4, तसेच उभ्या ओळीमध्ये किती घ्यायचे आहेत, 1 2 3. एकूण मिळून किती झाले, 4. असे जर मी घेतले तर काय दिसते रे, मला चौरस तयार होताना दिसतोय. हे टिपके जर मी जोडले तर मला काय दिसतोय रे, हा चौरस तयार होताना दिसतोय. लक्षात आलं का? म्हणजेच इथे उभ्या ओळीमध्ये आहेत 4 आणि आडव्या ओळीमध्ये आहेत 4. मग 4 2 4 काय झाले रे, 16. लक्षात आलं का? म्हणजेच हे जे काही संख्या आहे ही काय आहे रे, चौरस संख्या आहे. म्हणून 16 ही काय आहे बघा, चौरस संख्या. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? त्यानंतर आता आपल्याला काय करायचं बघा, त्रिकोण संख्या म्हणजे काय हे समजायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, एक सोपं उदाहरण आहे की काय करायचं बघा, मी काय सांगितलं तुम्हाला, जे काही 1 अधिक 2, मी काय केलं, 1 अधिक 2 बरोबर काय आले रे, 3. काय केले, 1 अधिक 2 ह्याची बेरीज केली तर आली 3. त्यानंतर बघा मी काय केलं, 1 अधिक 2 अधिक 3 बरोबर काय येणार आहे, 3 अधिक 2 5, 5 अधिक 1 बरोबर काय आली रे, 6. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? त्यानंतर मी काय घेतलं, 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 बरोबर काय घेतलं बघा, 4 अधिक 3 7, 7 अधिक 2 9, 9 अधिक 1 10. लक्षात आलं का? तर आता विद्यार्थी मित्रांनो, मी काय घेतलं बघा, उभ्या जी काही पहिली ओळ आहे ह्यामध्ये 1 टिपका काढला. काय केला मी, ही 1 टिपका काढला. त्यानंतर काय काढलं रे, 2 टिपके काढले. काय काढले, 2 टिपके काढले. ह्या
संख्येने मिळून मी काय केले, हे जे काही टिपके आहेत हे काय केले, टिपके मी जोडले. तर इथं काय दिसतो रे, मला त्रिकोण तयार झालेला दिसतो. लक्षात आलं का? मी बेरीज कशाची केली, 1 + 2ची, म्हणजेच इथं काय झालं रे, मला दिसला त्रिकोण. त्यानंतर मी काय घेतलं बघा, पहिल्यांदा एक टिपका घेतला, त्यानंतर किती टिपके घेतल्यात, 1 2, त्यानंतर मी काय घेतला आहे, 1 2 3. आता हे टिपके जर मी जोडले तर मला काय दिसते रे, तर मला दिसला हा त्रिकोण तयार झालेला. काय दिसला बघा, त्रिकोण तयार झालेला आहे. म्हणजेच काय, मी पहिल्या टिपक्यापासून काय केलं रे, जर मी पहिल्या ओळीत 1 टिपका, दुसऱ्या ओळीत 2, तिसऱ्या ओळीत 3, अशी जर मी काय केली, बेरीज करत गेले तर मला काय मिळते रे, त्रिकोणी संख्या. काय मिळते मला, त्रिकोणी संख्या. लक्षात आलं का? त्यानंतर हे जे काही तिसरं पाहिलं, आता तसंच घेतलं. मी काय केलं की पहिल्यांदा घेतला 1 टिपका, त्यानंतर घेतले 2, 1 2 3, 1 2 3 आणि इथे असणारा 4. हे टिपके जर मी जोडले तर मला काय मिळते रे, मला मिळते ती त्रिकोणी संख्या. मला काय मिळते, त्रिकोणी संख्या. म्हणजेच काय, 1 पासून जे काही पुढे असणारे अंक आहेत त्यांची जर आपण बेरीज करत गेलो तर आपल्याला काय मिळते रे, त्रिकोणी संख्या. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? आता उदाहरण द्यायचं झालं तर काय आहे, 3 6 10 ह्या काय आहेत रे, त्रिकोणी संख्या आहेत. कारण ह्या संख्यापासून आपल्याला काय होतो रे, त्रिकोण तयार होताना दिसतोय. लक्षात आलं का? म्हणजेच त्रिकोण कशाला म्हणायचं आहे बघा, त्रिकोणी संख्या कशाला म्हणायचं आहे, 2 लगतच्या संख्या दोन लगतच्या संख्यांचा गुणाकार करून त्याला 2 ने भागलं की मिळते ती त्रिकोणी संख्या. किंवा काय आहे बघा, जे काही आपण इथं पाहिलं, ज्या काही नैसर्गिक संख्या आहेत ह्या नैसर्गिक संख्यांची, लगतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज एकामध्ये एक करत गेल्यानंतर आपल्याला काय मिळते रे, त्रिकोण संख्या. लक्षात आलं का? तर विद्यार्थी मित्रांनो, म्हणजेच काय सांगितलं बघा, जर आपण 2 लागोपाठच्या त्रिकोणी संख्यांची बेरीज केली तर आपल्याला एक चौरस संख्या मिळते. लक्षात आलं का? म्हणजेच बघा विद्यार्थी मित्रांनो, मी काय सांगितलं, आता त्रिकोणी संख्या काय आहे रे, पहिली ही आहे 3 आणि दुसरी काय आहे रे, 6. आता बघा मी काय केलं, 3 + 6 बरोबर किती झाले रे, 9. काय झाले रे, 9. ह्यानुसार मी काय केलं रे, ह्या कोणत्या संख्या आहेत, ह्या आहेत त्रिकोणी संख्या आणि मला काय मिळते, इथे मिळते ती चौरस संख्या. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, इथे बघा ही काय आहेत रे, ह्या 2 त्रिकोणी संख्या आहेत. पण हे जे काही उत्तर 9 आले, उत्तर 9 आहे, ही काय आहे रे, आपली चौरस संख्या. काय आहे बघा, ही चौरस संख्या. तर विद्यार्थी मित्रांनो, आता तुमच्यासाठी एक छोटासा गृहपाठ. 25 ही चौरस संख्या आहे की त्रिकोणी, कमेंटमध्ये नक्की सांगा आणि बघूया कुणाचं उत्तर बरोबर येतं. तर मित्रांनो, गणिताशी मैत्री करायची असेल तर पाठांतरापेक्षा संकल्पना समजून घेणं जास्त महत्त्वाचं आहे. अशा सोप्या आणि मराठी भाषेतल्या व्हिडिओसाठी पाहत रहा मराठी लेक्चरवाली. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणीसोबत शेअर करायला विसरू नका. गणित शिका आनंदाने आपल्या मराठी लेक्चरवालीच्या सोबतीने. भेटूया पुढच्या भागात, तोपर्यंत सराव करत राहा.